चमच्याने बघ ना, चमच्याने बघ. मारते उडी. बघा इथे बाबा कसे खंय ना इले काय इले तर तुमका माहितच असा, पण त्यांचा कुटुंब कसा, ती काय करतात ह्या सगळा तुमका जाणून घेऊचा. पण आपण कसा, ह्यो माझा भाव, ही माझी आई, ही माझी बहीण असा करण्यापेक्षा आम्ही तुमका एक वेगळ्याच प्रकारे त्यांची ओळख करून देतलो. तर माझ्या दीरांची मुलगी आहे आणि ही आहे नेहा, माझ्या नणंदेची मुलगी आहे आणि त्यासाठी तुमच्या दोघींचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आपल्या आईचा हात धरून आपण इथे येऊन बसतोय, ह्याला पण नशीब लागतंय नाही. आपण पहिल्यांदा स्वागत करूया ना, पुष्प देऊ. गुलाबाची फुलं. आपल्या सासू सासऱ्यांनाही आपल्या आई वडिलांच्याच मायेने सांभाळलेलं की फोटोला हार घालणं खूप सोपं असतं, पण माणूस जिवंत असताना त्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आमच्या पप्पा आज असले असते तर त्यांना नक्कीच, म्हणजे असले असते तर हा शब्द प्रयोगच चुकीचा आहे की आज या क्षणाला हे सगळे आमच्यासोबत आहेत शकते. हा एक सगळ्यांसाठी पण एक नवीन आदर्श झालेला आहे की मला वाटतं याच्यापुढे अशा प्रकारचा सोहळा होऊ शकतो. इथे बसले आहेत. खरं म्हणजे चंद्रशेखरना याऐवजी एखादं काम सांगितलं असतं तर जास्त आनंद झाला असता. त्यामुळे हा जो ड्रेस त्यांच्या अंगावरती आहे तो तुम्हा आम्हाला चांगला दिसण्यासाठी आहे फक्त. ते जर नसेल तर ते खुर्च्या उचलतानाच तुम्हाला इथे बघायला मिळतील. माणूस केवढा मोठा असला पाहिजे त्याचं हे एक उदाहरण आहे. म्हणजे त्यांना आपण कोण आहोत या मोठेपणाची भावना कधी शिवलेलीच नाही. आपण मंगळवारचा बाजार होता आणि मी बाजारात चाललो होतो. गावाच्या बाहेरचे बाजारकरी येतात ना, भाजीवाले, ते बाहेर बसतात, ते इकडे आत बसत नाही, रस्त्याच्या दोन बाजूला. मग तिकडे मी गेलो होतो भाजी घ्यायला.
आणि तेलियाळीच्या तोंडावरती एक भाजी विकायला कोणीतरी माणूस बसला होता, म्हणून तिथे बघायला गेलो. ती चंद्रशेखर होते. त्या दिवशी मंगळवार होता. खरं म्हणजे त्यांची बँक 5-10 मिनिटात सुरू होणार होती. मला धक्का बसला, साहेब इथे काय? तुम्ही म्हणाले, हा माझा मित्र माझा बाहेर गावाहून आलाय, तो भाजी ठेवून गेलाय कुठेतरी कामासाठी, तो येईपर्यंत 2 मिनिटं बसणार, मग मी कामाला जाणार. काय काय हा माणूस करत नाही कोणासाठी. बस ही त्यांच्या कामाची पावती आहे. खरं म्हणजे परोपकार म्हणजे काय? त्याला नाव नाही, त्याला गाव नाही, त्याला निशा. आणि त्याची पत्नी स्वतः संपादिका होऊन त्याच्यावरती पुस्तक काढते आहे. मला वाटतं महाराष्ट्रात हे प्रथमच घडते आहे की बायको, मी का सांगतोय, नवरा रिटायर होताना बायको वाट बघत असते काय काय सूचना सांगायच्या त्या. पुस्तक काढणारं महाराष्ट्रातलं हे पहिलंच पुस्तक आहे. आणि सांगतोय, ही तारीख जर 1 एप्रिल असती तर लोकांना एप्रिल फुल वाटलं असतं, परंतु 30 एप्रिल आहे म्हणून हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्याच्याकरता संपादिका मॅडमसाठी जोरदार टाळ्या. माझ्या माहितीचे 2 वाचक बसले आहेत, एक प्रसाद घाणेकर आणि दुसरे प्रभाकर वणजू. यांनी कदाचित वाचलं असेल, पण मी अजून वाचलं नाही की सेवानिवृत्त होताना एवढ्यानी लिहिलेलं 200-250 पानाचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे. ज्यांना ज्यांना त्यांचे हात लागलेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या मुलाखतीकडे वळतोय. मुलावरती वलयांकित चंद्र, की तुमच्या लेखात मी वाचलंय की तुम्हाला अशी होती की मला चंद्रासारखा मुलगा व्हावा, डोक्यावर त्याची कोर असावी, आणि झाल्यावरती तुम्ही नाव ठेवलं. आज ही कोर वाढ बघते अशा तऱ्हेचं. आणि तुमच्या भावना, दाटलेल्या भावना फार महत्वाच्या असतील. आपल्या मुलावर पुस्तक प्रकाशित करणारे संपादिका सुनबाई आहेत आणि सहाय्यक संपादिका नाच सुनबाई आहेत. कसं काय वाटतंय आज? हा, म्हणजे तुमच्या भावना कशा काय, म्हणजे कसं वाटतंय आज? अशा तऱ्हेने एकाने नाही, सगळ्यांनी लेख लिहिलेले आहेत, त्यांचे मित्र आहेत. कदाचित 1-1 मिनिट. वाखाणण्यासारखं आहे. पुस्तकाची कल्पना तुम्हाला दिली होती का? नाही. नाही मला ते. जेव्हा तिने हे विचारलं, माझा लेख पाठवा, तर म्हटलं हे लेख कशासाठी पाठवते, तरी सुद्धा मी लेख लिहून पाठवलं. पण तो पुस्तक छापणार आहे किंवा पुस्तकात त्याचं हे करायचं मला काही माहित नव्हतं. पण आणि नंतर ते कळलं मला पुस्तक छापलं आहे, तर माझ्या मुलाचं त्याच्यात छान वर्णन केलं, तर मला खूप बरं वाटलं. किती वा. तिला याच्यातलं काही माहित नाही, लेख पाठवा. खरं मी तुम्हाला सांगण्यासारखी श्यामची आई आहे. आज तुमच्या येण्यावरचा जो आनंदाचा भाव आहे आणि वातावरण तसं आहे. आज तुमच्या धानजी कुटुंबाने डान्स केला नाही, हृदयात माझ्या खरा तो एखादी प्रार्थना म्हटली. हे सगळे वृक्ष शांत होऊन ऐकत होते. मला वाटतं या परिसराने समजता धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा, अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना ज्या धानजी कुटुंबाने म्हटली त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण हा इथं प्रथम झाली. तुम्हाला लेख आला, मागितला तुमच्याकडे आणि तो तुम्ही लिहिलात. मी तुमचं ते स्क्रिप्ट वाचलंय. वलयांकित चंद्र असं काही ते नाव होतंय पुस्तकासाठी, असं तुम्हाला काही कळलंय का? कळलं होतं का तुम्हाला? काही नाही, काही कल्पना दिली नाही. दोघांनी कल्पना दिली नाही. तुमचा फक्त लेख घेतला. माझा लेख घेतला, तो कशासाठी घेतला काय ते मला माहित नव्हतं. आणि हे कधी समजलं पुस्तकाबाबत? मला कळलं. मला खूप बरं वाटलं. माझ्या मुलाच्या स्थितीसाठी हे सगळं चाललंय आणि इतकं मला आनंद झालाय. मित्र असं मी म्हणजे सूचना नको, सासू सून, परंतु 2 सुना ह्या पुस्तक प्रकाशित काढतायत. वैष्णवी, तुला मी विचारणार आहे, हा तुझा प्रवास बँक ऑफ महाराष्ट्राचा सगळं व्याप, पुस्तक प्रकाशन महिन्यात होणं, सगळ्यांकडून पाठवणं, हा प्रवास कसा काय झाला तुझा? वलयांकित प्रवास. खरं तर असं काही करावं, कसं असतं की आपण नवऱ्याला गिफ्ट देतो, छान ड्रेस देतो किंवा एखादा मस्त गळ्यात चेन करतो किंवा त्याला गाडी देतो. तर मला असं फार वाटत होतं की हे कधी आपल्यासाठी जगलेच नाही. यांचा खिशात हात गेला तो नेहमी दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी कधीही काहीही नाही. पण ह्यांच्यासाठी काही वेगळं करावं किंवा ह्यांचे जे पण नाही आहेत, पण सगळ्यांनी अतिशय सुंदर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.
मग माझ्या लक्षात आलं की अरे म्हटलं ह्यांचा मित्र परिवार ह्यांचं बँकेचं, पण इतक्यानं म्हणजे ज्या सहज मला वाटलेलं धांजींवरती लिहिणं सो इझी, मी सुरू करेन आणि स्टार्ट फिनिश. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे हे शिवधनुष्य उचललेलं आहे ते आपणाला पेलवणारच नाही आहे. मग एक प्रातिनिधिक स्वरूपात घेतलं की ह्यांच्या आमच्या धांजीवाड्यातला एक आमच्या धांजीवाड्यातले एक, त्यांचा बालपणीचा मित्र एक, ह्यांचे AGM सर एक, ब्रँच मॅनेजर एक, ह्यांचे ऑडिटर सर एक, असं प्रत्येक म्हणजे जे जे काही त्यांच्याशी संबंधित होते त्या सगळ्यांचा मी एक एक असा लेख घेतला की ज्या माझ्या बँकेत काम करणारे नळे सर, कुलकर्णी सर यांचाही त्याच्यात लेख आलेले आहेत. आणि ज्यावेळी ते सगळ्यांचे लेख आले त्यावेळी लक्षात आलं अरे दानजीने मला ॲक्च्युअल ना मी ते सिक्रेट ठेवणार होते, पण आमचं घर केवढा प्रचंड मोठा बंगला आहे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे, त्यामुळे त्याच्यात मी लपवाछपवी करूच शकत नव्हते. मग म्हटलं चला हे म्हणले की ॲटलिस्ट 5 पानं तू माझ्यावरती लिहून दाखव. मग म्हटलं आपण असले चॅलेंजेस स्वीकारत नाहीत. आणि खरंच आता ते पुस्तक 244 पानांचं आहे आणि त्यात चंद्रशेखर दानजी आहेत. आणि तो प्रवास असा अगदी कशी गोखले सरांना मी पहिल्यांदा भेटले, विघ्नेश गोखलेना, तर त्यामुळे त्या पुस्तकाला जास्त मूर्त स्वरूप आलं की आमची सुरुवातीची पानं चांगली भरली. आणि मग आमच्यात कॉन्फिडन्स, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ते पानं पण लिहिताना आपला जीव त्याच्यात ओतलेला हवा. आणि असा तो प्रवास होता. होत आहे तर एक फार वर्षापूर्वी किंवा जेव्हा होतील बाबा निवृत्त होतील तर असं सोहळा करायचा तसा सोहळा करायचा असं माझ्या डोक्यात असायचंच नेहमी. आणि त्याआधी मला मेडिकल किंवा काही माझं स्वतःचं प्रोफेशन तयार करायचं आहे, त्यातून जे मला काही आउटपुट मिळेल त्यात माझं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. तर ते आज सत्यात उतरलं आहे, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि जेव्हा ही वेळ आली की बाबांचा असा सोहळा करायचा आहे तर सुरुवात कशी करायची, काय करायचं, पहिलं काय करायचं, कसं होईल, तर आईनी मला एक कल्पना दिली की असं आपण करूया का. आणि नेहमीच जर आईला काय कल्पना आली तर ती मला सांगते किंवा मला काय कल्पना आली तर मी आईला सांगते आणि त्यावरून आम्ही डिस्कशन करून मग पुढे जे काय होईल ते आम्ही करत जातो. तर आई म्हणाली की आपण असं करूया का. तर पुढे पुस्तक म्हणजे वैष्णवीच्याच आयडिया असतात म्हणून तर आम्ही आज नीलमला इथे बसलोय. नाहीतर काय बाबांचा सोहळा आम्ही असाच केला असता, असं करून मटन फक्त मटन वडे बस. पण वैष्णवीला ना छान अशा आयडियाज सुचतात. मग हिरक महोत्सवी आणि चंद्र, त्याच्यात क्षितिजा आळचा चंद्र असल्यामुळे तो चंद्र आमच्या मनात होता. आणि बाबांची जी वलय आहेत प्रत्येक मित्राची कुटुंबाची, त्यामुळे ते आम्ही दोघींनी मिळून तुझा एक शब्द माझा एक शब्द असं करून ते वलयांकित, मला वाटलं रात्री 2-2:30 वाजता त्या शब्दाचा जन्म झालेला असेल ना ग. कारण आम्ही रात्रभर दोघी, शिवम तर कंटाळाच येतो म्हणे, ही वही आणि पेन घेऊन बसलेली असते, इकडे गेलं तर ही वही पेन म्हणे घराची वाटच लावून टाकलेली आहे. पण शिवमने पण चांगलं योगदान दिलंय. शिवमसाठी नक्की टाळ्या व्हायला हव्या. धन्यवाद मित्र. सर्वांच्या सहकार्याने प्रत्येकानं काळ्यावर पांढरं केलं. आणि मला अत्यंत भाग्यवान वाटलं की मला तू आरवलीच्या वेतोबाला हार घालायला लावलास खाली. किती वर्षाची माझी इच्छा तिथे नाही, कारण माझं आवडतं जन्माचं गाव असलं असं तर चालू राहिलं का शिरोड्यानंतर कॉलेजपर्यंत चालू झालं, नंतर नोकरीला लागल्यानंतर थांबलं क्रिकेट. आता क्रिकेट बघणं, मॅचेस बघणं एवढ्या सीमित आहे. पण आता क्रिकेट खेळशी म्हणजे ज्येष्ठ तू आत्ता कधीतरी 4-5 वर्षापूर्वी सायकलाथॉनमध्ये उतरलायस. आता आपण एक ज्येष्ठांची क्रिकेटची टीम काढली तर येशील का तू? कारण ही कामं तू सततच करत असतोस. कॉलेजच्या आयुष्यातलं म्हणजे मी असं ऐकलंय की आई तशा बऱ्यापैकी कडक, आणि तरीही तू इकडे तिकडे कुठेतरी फटी काढून कॉलेजच्या नावावर काही जे इतर उद्योग केले, सिनेमा बघणं वगैरे. मग सावंत एकदा कुडाळला एक दुजे केले लागलेला तो मी आणि माझा मित्र पांडू यांना बघायचाच होता. पण आता करायचं काय, मग काही ते एक्स्ट्रा क्लास होते म्हणून सांगून आम्ही कुडाळला गेलो आणि 8 वाजता घरी गेलो. तेव्हा मार पडला नाही, त्या वाडीत काहीतरी एक दुःखद घटना घडली. मग आईचा फोकस तिकडे गेला, त्यामुळे त्यावेळी सुटलो मी.
असं असतं. मग एकाला जाण्याचा असाही फायदा होऊ शकतो की कधीतरी तुम्हाला ते त्याच्यातून वाचवू शकतो. पण मग एक दुजे के लिए अगदी बघायचंच असं का ते वासू सपनाचे हे होती का क्रेज? फेमस होता ना तेव्हा चाललेला, आम्हाला बघायचाच होता. सावंतवाडीत काय लागणार नव्हता, त्यामुळे कुडाळला जाऊन तो बघितला. म्हणजे हे मी शेखरशी का बोलतोय की असाही होता हा माणूस. म्हणजे अजूनही तो मिश्किल आहे, पण तो इतक्या कामात अडकलेला असतो की तो सगळा मिश्किलपणा त्याचा कळत नाही. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे आपला मुंबईतला कोणतरी उभा राहतो, नोकरीला चिकटवतो, तसा जॉन्सन म्हणजे बीकॉम माणूस. जॉन्सन ही केमिकलची कंपनी. काय काम दिलं होतं तुला? तिथे लॅब असिस्टंट म्हणून दिलेला. म्हणजे जॉन्सन कंपनीचा माल होता ना, त्याचं टेस्टिंग करून बरोबर आहे की नाही ते म्हणजे आपल्या शिक्षणाशी काही संबंध नव्हता, ओळखीने जॉब मिळालेला तो चाललेला आता. आणि मग तेव्हा स्टेट बँकेची परीक्षा दिलेली? हा, अगोदर परीक्षा दिलेली. ते 6 महिन्यांनी तो रिझल्ट आला, कॉल लेटर आला, मग ते सोडून मग महाडला जॉईन झालं. जॉन्सन वाल्यांचा तोटा नाही झाला, स्टेट बँकेचा फायदा नक्की झाला. पहिलं पोस्टिंग काम राहायची सवय लागली 3-4 महिन्यांनी. आणि मग महाडला स्टेट बँकेत आल्यावर हे आपलं म्हणजे जॉन्सनला त्या पावडरी टेस्ट करताना वाटत होतं हा आपली नोकरी आहे का? स्टेट बँकेत आल्यावर पटलं की ही आपल्यासाठी आहे? स्वप्न होतं स्टेट बँक लागण्याचं, पण बघूया चान्स मिळेल की नाही. आता वेटिंग लिस्ट किती आहे पण त्याच्यावर. म्हणजे बँकेत नोकरी करायचं हे होतं. हो. आणि मग महाडहून राजापूर. राजापूरला. राजापूरशी तर बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे राजापूरचे लोक अजून धानजीची आठवण काढतात. म्हणजे मला कधीही कोणी राजापूरमधला माणूस भेटला की ते धानजी तुमच्या शेजारी राहतात ना. अरे मी कुठे राहतो ते काय त्याचं काही. राजापूरचे कसे होते दिवस? चांगले. 17 वर्ष काढली, लोक चांगली, अजूनही प्रेम करतात. आता राजापुरात एक 25 माणसं या कार्यक्रमासाठी का झालेली आहेत माझ्या प्रेमात. मला वाटतं ह्या आपल्या वलयांकित चंद्रचं टंकलेखन राजापूरमधल्या संगीता कोण? सुगंधा रानडे पुजारी त्यांनी केलं. त्या पण आल्यात? आल्या. वा वा. सुगंधा उभी राहते ना. त्याच्यातही तू काम केलंच असशील. हो, बरीच कॅशची बरीच बंडल वाचवली, खाली वाचवली, वरच्या फ्लोअरला नेऊन ठेवलेली. नंतर फायरिंग झालं आम्हाला. नंतर मेमो वगैरे मिळाला की काय? मेमो नाही, फायरिंग झालं, लेखी नाही मिळालं. पण हे चुकीचं आहे, तुम्ही भिजली तरी झाली, पण कॅश अजून एखादं बंडल जर पाण्यात पडलं तर तुम्हाला भरून द्यायला लागलं. असं झालं ते. तेव्हा मी प्रेमापोटी बँकेच्या प्रती उत्साह केला ते, पण चुकीचं होतं ते. मुळात तसाही तुला पैसे तू खूप हाताळलेस. म्हणजे स्टेट बँकेत आपण कोट्यानवधी रुपये हाताळत असतो, पण पैशाचा तुला अजिबात मोह नाही. आणि तू इतका देत असतोस. खरं म्हणजे बँकेतल्या आपल्या लोकांना सवय असते, म्हणजे मला तरी आहे की पैसे गेले की साधारण परत कधी येतील असा मनात विचार 5दा तरी माझ्या येतो. तुझ्या तो कधीच येत नाही. याचं काय कारण असेल? नाही, उदार स्वभाव. त्यामुळे कोण आता पेन्शनर आले, पेन्शन काही वेळा 1-2 तारीखला येते, लोक आशेने 2 तारीखला येतात, पण बघतात तर पेन्शन आलेले नसते. पण ते काय मागत नाही, पण मी आपला एखादी नोट काढून देतात, ते बिचारे नमस्कार करून जातात. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे वैभववाडीला असताना एक कोतवाल होते, कोतवाल. त्यांना जर मला 400 पेन्शन यायची. 400 पेन्शन आली की 400 रुपये काढून न्यायचे. मग एका 5-6 महिन्यांनी पेन्शन त्यांची बंद झाली. मी बघायचो आली नाही, मी त्यांच्या विड्रॉल भरून घ्यायचो 400 रुपयाचा. 400 रुपये माझ्या तुझ्या खिशात. एक जवळजवळ 1-1.5 वर्ष मी तसं केलं. आणि माझी बदली झाली आणि 15 महिन्यांनी आला ग्रोथ तो. तर पेन्शन नाही आली, त्याला परत जायला लागलं. तुम्हाला ते साहेब असताना पेन्शन माझी यायची नाही, तुम्ही आल्यावर नाही कशी होत होतं. म्हणजे ह्याच्यानंतर बदलून जाणाऱ्याला फारच त्रास असतो. हे मी ऐकलेलं आहे की धानजी साहेब म्हणजे देव माणूस, म्हणजे आम्ही सगळे राक्षस तिकडे बसले नंतर येणारे. पण हे असं करताना तुला असं कधी वाटलं नाही की पैशाची माणूस महत्वाचा? पैशाची किती गेले काय, तसं माझ्या खिशात पाकिटात किती पैसे ते मला माहिती नसतात, हिशोबच नसतो. मला वाटतं वैष्णवीनी लेखात लिहिलंय कुठेतरी की बाबांचा निम्मा पगार वाटण्यातच जातो. तिला मला वाटतं मूळ पगारच माहित नाहीये, त्यामुळे ती निम्मा समजते. तसंच हे हाकेला जे धावून जाणं आहे, म्हणजे 1 असू दे 2 असू दे. मला आणखी एक आनंद असा वाटतो की आता शिवम मध्ये ते सगळे गुण दिसत आहेत. म्हणजे तू विरोध करण्याचा प्रश्नच आहे, पण तुला कधी वाटतं की आपण मुलावर जरा चुकीचे संस्कार केले? नाही, तो कसा माझ्यावरच गेलाय. त्यामुळे तो 2-3 वाजता कोणाचा फोन आला तर गाडी सांगणार, बाबा तिकडे जातो, गाडी काढून कोणाच्या मत्तीला जाणार. आणखी आपण मगाशी बोलताना तो असं म्हणाला की राजस्थानी बाई राहायच्या, ते जरा सांग ना, म्हणजे कळू दे. आता लोक चांगले छान मन लावून ऐकतात तर आपण ऐकूयात.
आमच्या शेजारी काजी बिल्डिंग आहे ना, तिथे राजस्थानी भाड्याने राहायला आलेले आणि ती बिचारी झोपलेत होतो मी. ती भाऊ भाऊ म्हणून हाक मारायला आली. 6:30 पावणे 7 वाजले असतील. तर काय आहे ताई, एकदम म्हणाले माझ्या पोटात दुखतंय, जर आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. या घरात पण कोणाला माहिती नाही. मी गाडी काढली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नागेवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ते तिचे मिस्टर मुंबईला काहीतरी कामासाठी ते येणार होते 9 वाजेपर्यंत. आता एकटीला कसं सोडायचं म्हणून ते हॉस्पिटलमध्ये ते येईपर्यंत 2-2.5 तास मी थांबलो. आणि वैष्णवी या 2 दिवसात त्या दुकानात गेलेली की ती वैष्णव बाबांनी असेचे मला हॉस्पिटलमध्ये आणि माझे मिस्टर येईपर्यंत थांबले. ती आता मुलगी ती दाखवली, ही 16 वर्षाची मुलगी, आता ही ती मुलगी म्हणून असं ती आठवण बरं वाटलं असं. ती पण त्या दुकानात गेल्यावर ना आम्हाला स्पेशल डिस्काउंट होते अजून. अरे वा. होय होय. आणि तुम्ही तो घेता. या भाऊंचं हे आमचं एवढं आणि आमच्याकडनं हे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट एवढे जाण ठेवले तिने. ह्या लेखांच्या शीर्षकामध्ये सांता क्लॉज, देव माणूस, हृदयीचा राम, माझ्या वडिलांचं अशा पद्धतीची माझ्या वडिलांचा पुत्र असं आमच्या हरी पेडणेकरनी लिहिलं होतं. म्हणजे मी थक्क झालो होते शीर्षक बघून. आणि जर तुम्ही नुसतं शीर्षक वाटलंत ना की असा माणूस आहे आणि अजून असा असू शकतो, याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे. त्यामुळे कृपया आज जे पुस्तक न्याल ना घरी, ते कृपया चाळूनही बघा आणि वाचा. मग ते एकदा तुम्ही उघडलं की तुम्ही त्याच्यात गुंतणारच आहात. ही सगळी जेव्हा वर्णनं येतात आणि मला गंमत अशी वाटते की आपल्याला ना म्हणजे जरा एवढंच मोठं म्हटलं तर लोक असं जास्त जोरात चालतात आणि तू तसा कधी चालताना मला दिसत नाही इतक्या सगळ्यांचं असताना. म्हणजे ठाकूर गुरुजी याला जावई म्हणतात. काय कोमुईच्या आडचा चंद्र असं तुला नाव दिलं होतं. त्या साहित्य सुरेश ठाकूर दर महिन्याला एक झूम मीटिंग आणि असलं काय काय त्यांचं सगळं चालायचं. आणि ह्याला एका कार्यक्रमाचं प्रमुख हे होता, यांनी बोलायचं होतं आणि ह्याला आला कोविड. मग हा मारे घरात सांगत होता मी फळं खातो, मला कोविड बिविड काय होत नाही. पण त्या विषाणूलाही हा माणूस इतका आवडला की तो म्हणाला जाऊया याच्याकडे. तर त्या नागवेकरांच्या कुठल्या तरी आपलं हे जे सेंटर होतं इथे जायच्या आधी याच्या खिशात ते भाषण होतं की आपल्यामुळे ते कोविडचं हे रद्द होऊ नये. त्या भाषणातलं काय लक्षात आहे? नाही, एवढं लक्षात नाही. तेव्हा धाप लागायची. मी जरा तो हे घेऊन ऑक्सिजन घेऊन ते पाठ केलेलं असं. कारण काय गुरुजीची भीती होती कार्यक्रम तो त्याचा खो होऊ नये म्हणून. ते फोन आला मला, बाबा माझा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही निघा वगैरे. तर काय सुचे ना, मग भालचंद्र बाबांचं नाव घेतलं. मावशी आमचे वांगणकर काका त्यांना फोन केला, असं असं ॲक्सिडेंट झाले, आपल्याला निघायला पाहिजे. मग पण ते मनोज जाधव त्यांची गाडी काढून आम्ही निघालो. तिथे जाईपर्यंत आम्हाला काही कल्पना नव्हती जेवढं. आम्हाला वाटलं काहीतरी किरकोळ ॲक्सिडेंट असेल, दुसऱ्या गाडीत त्याला बसवायचं आणि जायचं. बरं. तोपर्यंत 7-7:30 वाजले. तोपर्यंत टी व्हीवर पण एवढी माणसं दगावली, याच्या बातम्या सुरू झाल्या. आम्हाला दोघांना फक्त माहिती नव्हतं एवढी माणसं दगावली. बाकी फोन यायचे मावशांना वगैरे, ते काय आम्हाला म्हणजे ते सिरियस नव्हतं होतं. तिथे गेल्यानंतर ती शिवम दिसला मला, तो सगळा शिवंट्याला ठेवलेला, आणि त्याचा मित्र भावतीच फर्नांडिस तो काय मला दिसला नाही. मी एक 40 पेताचे ते पांघरून काढून बघितलं. 40 पेत सगळी त्या गाडीत ना जवळजवळ 30चीच मुलं होती, मोठं असं नव्हतं. तो मग सगळे मला ओरडायला लागले, कारण ह्याला पण हॉस्पिटलाइज करणं गरज होतं. त्या काळात रानडे साहेबांनी कोल्हापूरला प्रभू हॉस्पिटलकडे बेड बुक करून ठेवलेला. ती सगळे बँक ऑफ महाराष्ट्रची माणसं तिथे येऊन थांबलेली. बरेच जण निलेश मांजरेकर बरेचसे लोक पैसे बऱ्यापैकी घेऊन आलेले. म्हणजे किती लागतील मोठा ॲक्सिडेंट ना, पण सगळ्यांनी त्यामुळे त्या मोठ्या आणि कित्येक जणांनी शिवमच्या नावाखाली नवस केले, ते अजून मी फेडतोय असं. हां असं. आणि त्या सगळ्यांच्या ह्यानी शिवम वाचला. पण मग ह्यामुळे पुन्हा तुझी या सगळ्यावरची श्रद्धा वाढली असेल की आपण चांगलं काम करत राहिलो, त्याचं इतक्या भरभरून सगळ्या हाताने तुला मिळत राहिलं. ते थोडं ते पुण्य कामी आलं असं म्हणायचं काहीतरी. नमस्कार. फार उशीर झालेला आहे, थोडक्यात उत्तर देतो. हा भाऊ नाहीच आहे माझा. म्हणजे 2 शरीर असलं तरी एकच म्हणजे जगात कोण त्याच्यावर ओरडणारा माणूस असेल तर मीच असेल, आणि त्याच्यात मला काही वाटत नाही. तर अजून माझ्या अंगावर काटा येतोय त्याच्याविषयी बोलताना. तर त्याचं जे प्रेम आहे म्हणजे नाही करू शकत नाही. मी माझ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की त्याने जे केलं त्याच्यात जरी 10% जरी मी करू शकलो तरी मी फार मोठा होईल. तर
अजून काही बोलवत नाही. धन्यवाद. आणि मला पुन्हा तुम्हा कुटुंबाचा त्याला जास्त त्रास आहे. हा खरं म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम तुम्ही आपल्यापुरता तो मर्यादित ठेवू शकला असता, पण शेखरच्या सगळ्या त्या तुम्हाला सगळ्यातच बहुतेक तो एक गुणसूत्र म्हणजे ज्याला मराठीत आता जीन म्हणतात, कारण गुणसूत्र म्हटलं तर कोणाला कळत नाही. हा एक काहीतरी तुमच्याकडे विश्वाचे अर्थ सगळं जग एकत्र होण्याचं आहे. त्याबद्दल मला आम्हा सर्वांतर्फे धनजी परिवाराशी अशी कृतज्ञता व्यक्त करायची की या सोहळ्यात तुम्ही आम्हाला सामावून घेतलं. म्हणजे निरोप समारंभ स्टेट बँकेने ऑफिशियल केला असता, एक पत्र दिलं असतं, आपण उत्तम सर्व्हिस केली, ते केलं, आम्ही तुम्हाला इतकी ग्रॅच्युइटी दिली, तो बँकेतला विषय संपला असता. तुम्ही आपल्या आपल्या कुटुंबात छानपैकी नाच गाणी आनंद व्यक्त केला असतात. पण तुम्हाला असं वाटलं की आमच्यासारख्यांना बोलवावं आणि हे पुन्हा शेखरचं सगळं क्रेडिट आहे. तर तुम्हा सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ही मुलाखत संपवताना मी वैष्णवीनी जी त्याच्याबद्दल कविता केली आहे ती वाचून ती मुलाखत संपवणार आहे. फक्त त्याच्या आधी तुला या निमित्तानं आपल्या कुटुंबाचं ऋण व्यक्त करायचं आहे का? एकदा ऑफिशियली होऊन जाऊ दे, म्हणजे दादाच्या मनात खूप असता पण तो बोलणार नाही असं होऊ दे नको. आता एकदा ऐकून घ्या. नाही, हे आता मी बँकेत 8-8:30ला जातो, नंतर परत 9-9:30ला घरी येऊन परत हिला बँकेत सोडून परत 10 वाजता बरोबर बँकेत जातो. घरी यायचा माझा काय पत्ता नसतो, 9-9:30 किती वाजूने. पण एवढा वेळ कुठे आता घरात एक शब्द मला विचारत नाही, एवढा वेळ काय करतो. त्यामुळे मला अगदी बँकेची सेवा करता आली. घरात कुठलाही अगदी विरोध नसतो. कुठे त्याला माहिती बँक सोडून हा कुठे जाणार नाही, असला तर बँकेतच असणार, बँकेचं काम करत असणार. त्यामुळे घरात पण विरोध नसतो. त्यामुळे एवढी माझी 38-40 वर्ष अगदी सुखाने गेली असतात. पण उद्यापासून बँकेत जायचं नाहीये हे लक्षात ठेवणं फार अवघड आहे त्याला. म्हणजे उद्या सगळं बँकच बंद असणार आहे, शटरच ओढलेलं असणार आहे. पण 2 तारखेपासून असं होऊ शकतं. तर मी तुम्हाला मला एक छान किस्सा मगाशी सांगितला होता की दुर्गुण विसरण्याच्या याच्या ताकदीचा फायदा, याच्यावर एक ग्राहक इतका चिडला होता, काहीतरी किरकोळ होतं ते, आणि मग मी तुमच्याकडचं डिपॉझिट काढूनच घेऊन जाईन वगैरे, आणि हा काहीच बोलला नाही. तसे म्हणजे खरं म्हणजे ह्याच्या जिजाजींचं नाव एकनाथ वगैरे तुमच्या यांचं आहे, इतका शांत. तो माणूस दुसऱ्या दिवशी मिठाईचा पुडा घेऊन आला आणि ह्याला म्हणाला की माझंच चुकलं, मी काल चिडलो होतो. बरोबर. हे थोडं थोडं आमच्यातही येऊ दे अशी मी या निमित्तानं प्रार्थना करतो. आणि या शेवटची केली होती पर्यटन वारी. रजेसाठी खोट्या कारणांचा आला होता वीट भारी. रजेसाठी खोट्या कारणांचा आला होता वीट भारी. चला 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 आता रिटायरमेंट झाली, काय करू काय नको मच्छलय भारी. Thank you.